स्वागत आहे मित्रांनो तुमच्या या नवीन व्लॉगमध्ये। आणि आज तुम्ही पाहू शकता आपण चाललोय कुरीगडला। कुरीगड हा किल्ला लोणावळ्याच्या अगदी जवळ आहे आणि अतिशय सुंदर इथलं वातावरण आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप इथलं जातानाचा प्रवास देखील अतिशय सुंदर आहे। म्हणजे मोस्ट रिकमेंडेड प्लेस जे मी तुम्हाला म्हणू शकतो। तुम्ही बघू शकता आता रस्त्याच्या कडेला म्हणजे हा जातानाचा आमचा प्रवास आहे। तर म्हणजे बाईक चालवणं तर एवढं भारी वाटत होतं की मी आता शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही ते सगळं। आणि तुम्ही आजूबाजूचा हा परिसर तुम्ही फक्त ऑब्झर्व करा, एवढी छान अशी ग्रीनरी। आणि इथं कॅमेऱ्यावर जरा पाणी पडल्यामुळे जरा ब्लर झाले। आणि हा आहे माझा मित्र। आणि खूप दिवसानंतर आमची ही ट्रिप अचानक सडनली प्लॅन झाली ती, असं नाही की आम्ही एकदम प्लॅन केलं। आम्ही एकदम उशिरा निघालो, 12-1 वाजले होते आम्हाला निघायला। आणि तुम्ही बघू शकता इतका मनमोहून घेणारा हा प्रवास झालेला आहे। आणि त्यामुळेच मी स्टेटस ठेवताना पण बोललो होतो की हा तुम्ही व्हिडिओ नक्की बघाच, कारण की अतिशय सुंदर ही आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे। आणि तुम्ही ते बघू शकता एवढं छान हा निसर्ग आम्हाला अनुभवायला भेटला। फुल पाऊस पडत होता आणि आजूबाजूला फुल ग्रीनरी होती, त्यामुळे हा प्रवास आमचा तुम्ही नक्कीच बघा। तर व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी आता इथं बघायला भेटतील। तर फायनली आता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे। आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही इथं पोहोचल्यानंतर पहिले इथं एकदम भूक लागलेली होती, त्यामुळं इथे एक छोटंसं स्टॉल होता जिथं आम्ही भजे घेतले। आणि भज्याची टेस्ट एकदम अप्रतिम होती, अजून पण ती मला आठवत आहे। तर मी ते व्हिडिओमध्ये बघतोय तर पूर्ण असे जिभेवर एकदम चव आलेली आहे। आणि थोडी कॉस्टली होती पण त्या प्लेसच्या रिगार्डिंग ती ओके होती। आणि आता आपल्याला इकडे ट्रेकवरती चालू करायचं आहे, जे की तुम्ही बघू शकता इथं पाटी लावलेली आहे, कोराईगड किल्ला। तर आपला इथून ट्रेक चालू झालेला आहे। तर फायनली आम्ही आता कुरीगडला पोहोचलेलो आहे। आणि हे आमची गँग। आणि एकदम आम्ही लेट पोहोचलोय, पण आता 3:30 वाजलेत आणि 3:30 वाजता आम्ही ट्रेक चालू केलेला आहे। फुल रेंज आहे आणि लाईव्ह स्ट्रीम जायला 1 तास, यायला 1 तास, असं 5 तास लागणार, म्हणजे 2 तास लागणार आहे। आणि 5 वाजेपर्यंत आम्ही खाली उतरून पुन्हा आम्हाला घराकडे निघायचं आहे। आणि घराकडे जाताना पुन्हा 2 तास, म्हणजे आम्हाला आता पोहोचायला 7 ते 7.5 तास लागणार। ते 7:30 वाजणार, मग आम्ही घरी पोहोचणार। अतिशय मजा आलेली आहे येताना। घरामध्ये असं वाटत आहे, कारण की सगळं धुकं आहे। तुला काय म्हणायचंय का? काय नाही, चला तुषार पुढे गेला। तुषार बोल काहीतरी। हॅलो फ्रेंड्स, असा जंगलमय प्रवास याला म्हणतात ट्रेक। गौरव, कळलं का? किल्ल्यावर कोराई देवीचे मंदिर आहे, ज्यावरून या किल्ल्याला कोराईगड हे नाव पाडल्याचे मानले जाते। हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर वसलेला असून तो सह्याद्रीच्या भव्य पर्वतरांगामध्ये दडलेले एक ऐतिहासिक रत्न आहे। कुरीगड किल्ला लोणावळ्यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे। आंबी व्हॅलीच्या जवळच हा किल्ला स्थित आहे। किल्ल्याभोवती भक्कम तटबंदी असून आजही ती चांगल्या अवस्थेत दिसते। किल्ल्यावर 2 मोठी तलावं, अनेक देवळं आणि प्राचीन तोफा आजही आपल्याला पाहायला मिळतात। इतिहास सांगतो की कुरीगड हा किल्ला प्राचीन काळात सातवाहन काळात अस्तित्वात होता, मात्र पुढे तो शिलाहार आणि यादव राजवटींच्या आधिपत्याखाली गेला। नंतरच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या हातात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला। त्यावेळी महाराजांनी कुरीगडसह परिसरातील इतर किल्ले म्हणजे तुंग, तिकोना, लोहगड आणि विसापूर आपल्या ताब्यात घेतले होते। कुरीगड हा किल्ला रणनीतिदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा होता, कारण
तो पुणे व कोकण जोडणाऱ्या घाटमार्गावर नियंत्रण ठेवत असे. 1818मध्ये इंग्रज आणि पेशवा यांच्यात युद्ध झाले, ज्याला इंग्रज पेशवा युद्ध असे म्हटले जाते. त्यावेळी ब्रिटिश सैन्याने लोणावळा परिसरातील अनेक किल्ल्यांवर हल्ले चढवले. 11 मार्च 1818 रोजी ब्रिटिशांनी कोरीगडवर तोफगोळांचा मारा केला. काही तासांच्या तीव्र लढाईनंतर मराठ्यांनी शरणागती पत्करली आणि कोरीगड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. फायनली आपण आता गडावर पोहोचलेलो आहे आणि हा आहे गणेश दरवाजा. इथून आपण आता एंट्री करत आहोत. शत्रू आक्रमण करत आहे, दरवाजा बंद कर. शत्रू अंदर घुसले ना भाई. चला. किल्ल्याच्या वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता प्राचीन मंदिरे आहेत, जुन्या तोफा आहेत जे आपल्याला बघायला मिळतात. तसेच आम्ही आता शेजारी जे बघतोय तर एक तळ आहे, पण एवढं धुकं आहे की ते समजत पण नाही लांबून की तिथं तळ आहे म्हणून. आणि ते पाणी सगळं दिसत नाही. एक थोडंसं तुम्ही बघू शकता तर राईट साईडला ते थोडंसं पाणी दिसत आहे, पण एकदम जवळ गेल्याशिवाय तुम्हाला कळूनच येत नाही की तिथे काय. इतका सुंदर असा निसर्ग इथं आम्हाला बघायला भेटला आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं तुम्ही इथं नक्की या आणि इथला जो निसर्ग आहे तो अनुभवा. आता एक कोरीगडची तर आम्ही आलेलो आहे आणि इथं जरा रोपवेचा सेटअप आम्हाला दिसला. आणि जसं पुढं गेलो तर खाली बघितलं तर पूर्ण धुकं आहे. ते रोपच गायब झाली डायरेक्ट. खतरनाक असं सीन वाटतं. आता ते व्हिडिओमध्ये बघून एवढं कळत नाही, पण मी जे डोळ्याने बघतो आत्ता पूर्ण ती रोप गायब झालेली आहे. आणि असं वाटतं खाली पाणी, पण पाणी नाही आहे, खाली पूर्ण धुकं आहे, पूर्ण ढग आहे. आणि जर रोपे चालू असते तर ते सीन म्हणजे त्याच्यात काय मजा आली असते बसायला. आणि असं आता आम्ही चाललो आहे किल्ला एक्सप्लोअर करतो आहे. हळूहळू सगळीकडे आम्ही फिरायला लागलो आहे. आणि इकडं सगळं धुकं आहे, पाऊस पडतो आहे, पुन्हा सगळं आता इथं गवत उगलं आहे, सगळं ग्रीनरी किल्ल्यावर. इतका चांगला व्ह्यू आहे, काय सांगू काय बोलावं काहीच कळत नाही सध्या. नुसतं ते इकडं जावं का तिकडं जावं असं झालं आहे. पण आमच्याकडे सध्या वेळ कमी आहे. आम्ही पहिलेच लेट आलो होतो आणि आता 4:30 वाजलेले. आम्हाला इथून उतरून पुन्हा घरी पोहोचायचं आहे 8 वाजेपर्यंत. त्यामुळं आता उतरायला पण 1 तास लागणार. त्यामुळे अर्धा तास आम्ही फिरणार आहे. पण इतकं भारी वाटतं आहे. आता आमची गँग पुढं सगळे चालत आहेत आणि तुम्ही व्ह्यू बघा नुसता. या दिवसात तुम्ही यायला प्रेफर कराच मी म्हणतो. मस्त रिकमेंडेड हे प्लेस आहे माझ्याकडून तरी, कारण की शब्दात मांडता येणं मला असं इथलं सगळं दृश्य आहे. तर जर पुण्यातून तुम्ही निघाले तर यायला तुम्हाला इथले 70 किलोमीटर पडतं. म्हणजे आम्ही निगडीतून निघालो होतो तर हे 70 किलोमीटर म्हणजे 60-70 किलोमीटर असेल. आणि तुम्हाला यायला फक्त 1 ते 1.5 तास लागतो जर तुम्ही 60च्या स्पीडने आले तर. आणि आरामात तुमचा जो टाईम आहे, जे पेट्रोल गेलं आहे त्याला जे पैसे गेले ते पूर्ण प्रॉपर पद्धतीने वसूल होणार आहेत. असं हे प्लेस आहे. मग मस्त रिकमेंडेड आहे. इथं याच तुम्ही. 1 नंबर प्लेस आहे. मला तर लय आवडलं. आणि नुसतं धुकं इकडून सगळा पाऊस पडतोय. आणि इकडे पाठीमागं पण बघू शकता खाली काय दिसत नाही, पूर्णपणे सगळं पांढरं शुभ्र दिसतंय. आणि हा आहे आमच्यासोबत आता शिवतेज. तुला इथल्या कोरीगडबद्दल काय म्हणायचं? इथलं कसं आहे वातावरण? मस्त वातावरण आहे. प्रत्येकाने इथे येऊन व्हिजिट करावे. खूप अविस्मरणीय असं दृश्य आहे. धुक्याने वातावरण पसरलेलं आहे. पावसामुळे हिरवगार वातावरण झालेलं आहे. इकडे बघू शकता या भिंतीवरती बरोबर गवत छोटं कसं उगवलंय आणि त्याच्यावरती जे दवबिंदू आहे तुम्हाला दाखवतो मी खूप क्लास कॅमेऱ्यामध्ये. मन भरून जातं निसर्गमय. जे पूर्णपणे एक निसर्गाचं तुम्हाला दर्शन होणार आहे. आणि जे तुम्ही आयुष्यभर तुमच्या
स्मरणात राहू शकतं असं आहे. ट्रेक खूप छोटा आहे पण अनुभवी ट्रेक आहे, बघण्याजोगा आहे, निसर्ग आहे. पुरातन जे बांधकाम आहे ते उत्कृष्ट दर्जाचं केलेलं आहे. अजूनही कुठं काही त्याला चीर वगैरे खात वगैरे असं काहीच झालेलं नाही आहे. अतिशय खडीचा वापर जे बांधलेले भिंती आहेत खूप मस्त आहे. तुषार, तुला काय वाटतं इथे येऊन? मला एकदम भारी वाटतं इथे. अरे हे का पाहिले, अरे तुला पण बॉलच आहे. हे 100% बॉल लागतो, ऑप्शनच नाही याचं. 400 लोक बघणार तुला. 600. अरे तुला बोलायचं याच्यात. बोल ना.